नमस्कार मित्रांनो, MPSC हॅक्स हे आपले एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण PYQ घेणार आहोत. आपण पॉलिटीचे PYQ घेत आहोत. चला तर मग सुरू करूया. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर ही PYQ आहेत आणि हे आपण 21,000 मधून घेत आहोत. तर पहिला प्रश्न असा आहे पहा, जोड्या लावासाठी क्वेश्चन आहे. थॉमस हॉब्स, फ्रेडरिक हायके, रॉबर्ट नॉझिक आणि रुसो. तर मित्रांनो, हा महाराष्ट्र राजपत्रित पूर्व परीक्षा 2023चा क्वेश्चन आहे. तर पहा मित्रांनो, रुसो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक हे एकदम साधं सोपं आपल्याला माहीत आहे आणि हा क्वेश्चन फक्त इथूनच सुटणार होता. जे एवढं जरी तुम्हाला माहीत असतं तरी क्वेश्चन सुटणार होता मित्रांनो. तर थॉमस हॉब्स हे ब्रिटिश तत्त्वज्ञ, फ्रेडरिक हायके ॲग्लो ऑस्ट्रेलियन तत्त्वज्ञ, रॉबर्ट नॉझिक अमेरिकन तत्त्वज्ञ आणि रुसो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. तर आपलं उत्तर आहे मित्रांनो 2 नंबरचं. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल कधी प्रसिद्ध करण्यात आला? तर मित्रांनो, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल हा जुलै 1918 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे. 1861चा इंडियन काउन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तर प्रश्न असा आहे की इंडियन काउन्सिल ॲक्ट हा राज्यघटनेतील कोणत्या इयरमधला महत्त्वाचा टप्पा आहे? तर इथं त्याचा आन्सर आहे 1861. त्यानंतर आपला चौथा क्वेश्चन आहे. घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरविले. तर गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933 मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. तर याचा आन्सर आहे मित्रांनो 3ऱ्या. घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरवले आणि ती होती 3ऱ्या नंबरची गोलमेज परिषद. तर मित्रांनो, त्यानंतर आपला 5वा क्वेश्चन आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्ये यांच्यात जी अधिकारी विभागणी करण्यात आली आहे त्याची पायाभरणी खालीलपैकी कशात दिसून येते? भारतीय राज्यघटनेत केंद्र आणि घटक राज्ये यांच्यात जे अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्याची पायाभरणी खालीलपैकी कशात दिसून येते? तर इथं आपल्याला त्याने दिले आहेत मॉर्लेमेंटो सुधारणा 1909, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. तर मित्रांनो, याचं आन्सर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील डॅश हा महत्त्वाचा टप्पा आहे. तर याचा आन्सर आहे पहा दी इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. दी इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. त्यानंतर मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे. भारत सरकार कायदा 1935 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर मित्रांनो, कधीकधी एक्झाममध्ये घाईघाई आपण इथं आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे, आपण घाईघाई ते बरोबर विचारलं आहे असं समजून घेतो. तर अशा चुका आपण एक्झामला असताना करायच्या नाही आहेत. तर त्यांनी आपल्याला चुकीचं विचारलं की बरोबर विचारलं हे व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, त्यांनी विचारलं आहे भारत सरकार कायदा 1935 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, आपण आधी सगळे ऑप्शन पाहून घेऊया. या कायद्यान्वये केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली. दुसरं आहे, या कायद्यान्वये भारतामध्ये केंद्रात प्रथम द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली. या कायद्यान्वये प्रांतामधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली गेली. या कायद्यान्वये 3 स्वतंत्र सूत्रांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यात अधिकारांचे विभाजन करण्यात आले. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे या कायद्यान्वये भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली. हे विधान चुकीचं आहे आणि बाकीचे विधाने बरोबर आहेत. तर मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे. 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. तर याचं आन्सर आहे, हे पहा मित्रांनो, आपल्या इथं 3 ऑप्शन देऊन खाली एक लाईन आलेली आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर आपल्याला तिथे एक्झाममध्ये ह्या गोष्टीचंही
भान ठेवायचं आहे की खाली बरोबर विचारले की चूक विचारले. तर त्यांनी आपल्याला बरोबर विचारलं आहे. 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. मग ते आपल्याला विचारले की त्याच्यापैकी बरोबर कोणती आहेत. तर ह्या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली. फेडरल कोर्टची स्थापना या कायद्यानुसार झाली. हे 2 जे ऑप्शन आहेत मित्रांनो ते बरोबर आहेत आणि त्यामुळे पर्याय 1 नंबरचा अ आणि ब बरोबर आहे. त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे. 15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत डॅश डॅश भाग आणि डॅश डॅश विभागे, कलमे आणि डॅश डॅश परिशिष्टे होती. तर 15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत कायदा 1935 त्याच्यानुसार हे पहा 14 भाग, 321 कलमे आणि 10 परिशिष्टे होती. हे पहा 14 भाग, 321 विभागे आणि 10 परिशिष्टे होती. त्यानंतर खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे असा प्रश्न आहे मित्रांनो. आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी कोणती बरोबर आहे हे विचारलेलं आहे. 1909चा कायदा निर्वाचन तत्त्व, 1919चा कायदा प्राचीन स्वायत्तता, 1935चा कायदा प्रांतातील द्विदल राज्य पद्धती, त्याच्यानंतर 1947चा कायदा जबाबदार शासन पद्धती. तर याचा आन्सर आहे 1947चा कायदा जबाबदार शासन पद्धती. तर अशा प्रकारे मित्रांनो आपले 10 क्वेश्चन आपण आज घेतलेले आहेत. तर मित्रांनो आपल्या ह्या PYQच्या सिरीजला नक्की फॉलो करा आणि आपण या PYQचं दररोज 10-10 क्वेश्चनची सिरीज चालू केली आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर PYQचा स्टडी करायचा असेल तर आपल्या MPSC हॅक्स एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद.